चेंडू आणि मिसफिल्डिंग झाली आहे. एक धाव पूर्ण आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली आहे विराज यांच्या माध्यमातून. एक चेंडू अखेर संघाची व संघाची धावसंख्या झाली आहे ती 1. 5 षटकात 61 धावांचं लक्ष असणार श्री गणेश या संघाला. दुसरा चेंडू विराज यांचा. सामना जाणार ते धडाकेबाज फलंदाज पंकज पाटील. दुसरा चेंडू विराजांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी बदल केले आहेत, केली जात आहे. दुसरा चेंडू. सामना लवकरात लवकर चालू करावे पंच. दुसरा चेंडू विराजांचा. सामना जाणार ते पंकज. खूपच चांगला असा टोलालेला चेंडू व एज झालेला आहे आणि 4 धावे. खूपच सुरेख अशी फलंदाजी पंकज पाटील यांच्या माध्यमातून. डीजे दोन चेंडू अख्खी संघाची भर संघाची धावसंख्या 5. खूपच चांगला टोलाला चेंडू आणि परफेक्ट क्षेत्ररक्षाच्या हातात आणि पंकज पाटीलच्या रूपात पहिला हजरा श्री गणेशा संघाला. डीजे खूपच चांगली फलंदाजी करतात सध्याच्या घडीला आणि खूपच सुरेख अशी ड्राईव्ह केलेला चेंडू व दन 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 करीत चौकार केलेला आहे. खूपच सुरेख अशी फलंदाजी करतायत गणेश पाटील यांच्या माध्यमातून. 4 चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. डीजे त्यांचा सामना जाणारे धडाकेबाज फलंदाज अमित कोहली. षटकार चौकार किंग अमित कोहली यांच्याकडनं खूपच एक्सपेक्टेशन्स असणार श्री गणेशा संघाला. शेवटचा चेंडू असणार विराजांचा. शेवटचा चेंडू. खूपच सुरेख असा ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू होता आणि हा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी ड्राईव्ह केली होती अमित कोहली यांच्या माध्यमातून. एक संघाची भर संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. डीजे
अमित कोहली यांना सुवर्ण संधी असणार. 2 षटकार मारले तर मंगेश माहुलकर यांच्याकडनं व्हॅलेंटाईनचा व्हॅलेंटाईनची क्वार्टर. पहिला चेंडू प्रणव यांचा सामना जाणार ते गणेश पाटील जेपी. एक षटका अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. पहिला चेंडू प्रणव यांचा सामना जाणार ते गणेश पाटील. पहिला चेंडू प्रणव यांचा सामना जाणार ते गणेश पाटील. खूपच सुरेखाचा टोलावलेला चेंडू आणि या वन बाउन्स सीमारेखा पार चौकार. खूपच सुरेखाची फलंदाजी गणेश पाटील यांच्या माध्यमातून. एक चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली ती 14. डीजे दोन चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 20 धावे. आतापर्यंत खूपच चांगले 2 चेंडू 2 हल्ला चढवलेले आहेत गणेश पाटील यांच्या माध्यमातून. एक लॉफ्टेड ड्राईव्ह होती आणि एक फुल शॉट होता. 2 चेंडू मध्ये 10 धावे आतापर्यंत त्यांनी खूपच चांगली अशी बॅटिंग केली आहे. तिसरा चेंडू प्रणव यांचा अराउंड विकेट येणार यावेळी. खूपच सुरेख अशी गोलंदाजी होती आणि हा वाईट चेंडू. 2 चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. तिसरा चेंडू प्रणव यांचा खूपच मागडा षटक आहे. आतापर्यंत 2 चेंडू 11 धावे खर्च केले आहेत आणि पुन्हा एकदा आणि फुल करण्याचा प्रयत्न होता आणि आउट झालेले आहेत गणेश पाटील. मोठा आजरा श्री गणेश या संघाला. डीजे
आणि हा वाईट चेंडू असणार. संघाची धावसंख्या झाली आहे ती 24 धावे. शेवटचा चेंडू प्रणव यांचा. सामन्यात जाणार ते टायगर जग्गू. खूपच सुरेख असे फलंदाज आहे जग्गुदेश कोहली. पाहूया पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असणारा. खूपच चांगला असा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पण थोडा इनर एज येऊन खूपच चांगली अशी गोलंदाजी केली आहे जगदीश कोहली यांच्या माध्यमातून. खूपच चांगली आतापर्यंत बॅटिंग व बॉलिंगचा मुजाहिरा झालेला आहे. डीजे डीजे पहिला चेंडू विराजांचा. सामना जाणार ते धडाकेबाज फलंदाज षटकार चौकार किंग अमित कोहली. पहिलाच चेंडू खूपच सुरेखाचा टोलालेला चेंडू आणि पहिलाच षटकार. विराजांच्या पहिल्या चेंडूवर चढवलेला हल्ला. डीजे एकतीस. तिसरा चेंडू विराज विराज की जग्गू. खूपच सुरेख असे ड्राईव्ह केलेला चेंडू आणि खूपच सुरेख अशी प्रयत्न होता. बघा फिल्डरला काही इजा झाली आहे का बघा. पहिला एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाच्या प्रयत्न दोन्ही धाव पूर्ण केलेले आहेत. गर्दी नका करू तिथं, गर्दी नका करू. बाजूला कर सर्वांना, नका करू. ए कॅमेरा तिथं नको फिरू. लाईव्ह वर नको दाखव.
तीन चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावे. चौथा चेंडू विराजांचा सामना जाणार ते जगदीश कोहली. खूपच सुरेख असा लॉकल पद्धतीचा चेंडू होता. एक धाव पूर्ण असणार, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा नसणार. खूपच सुरेख अशी थ्रो केली आहे व संघाची भर संघाची धावसंख्या झाली आहे ती 34. चार चेंडू अखेर संघाची भर संघाची धावसंख्या झाली आहे ती 34. पाचवा चेंडू प्रदीप कोहली लवकरात लवकर इथे यावे. पाचवा चेंडू पाचवा चेंडू विराजांचा सामना जाणार ते धडाकेबाज फलंदाज अमित कोहली. खूपच सुरेख असा शॉट आणि हा षटकार. अमित कोहली यांना व्हॅलेंटाईन्सचा क्वार्टर लागू झालेली आहे मंगेश माहुलकर यांच्या माध्यमातून. कमलाकर हडसूल साहेब यांचा सत्कार करण्यात येत आहे प्रदीप कोहली यांच्या माध्यमातून. लाईव्ह कॅमेरामॅन फोकस करो. कमलाकर हडसूल साहेब काका. पाच चेंडू अखेर संघाची भर संघाची धावसंख्या झाली आहे ती 40. 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता असणार आहे. बॉल प्रोव्हाइड करा ग्राउंडवर. प्रशांत कोहली बॉल प्रोव्हाइड करा. शेवटचा चेंडू थोडा मागड सटक होतोय. 2 षटकार ठोकलेले आहेत अमित कोहली यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू खूपच सुरेख अशी ड्राईव्ह केलेला चेंडू. 1 बाउन्स. खूपच सुरेख अशी फिल्डिंग केलेली आहे पण चौकार. खूपच सुरेख असा ड्राईव्ह केलेला अमित कोहली यांच्या माध्यमातून. डीजे जगदीश कोहली. पहिला चेंडू राजांचा सामना जाणार ते जगदीश कोहली. पहिला चेंडू खूपच सुरेख असा टोलावण्याचा प्रयत्न होता. कृतिक कोहली झेलच्या खाली व झेल ड्रॉप झालेली आणि 4 धावे. खूपच सुरेख अशी शॉट. डीजे
चौथा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कोण जिंकला? एक ओव्हरची मॅच आहे. चौथा चेंडू आणि हा वाईट चेंडू, थोडं अवंतर चेंडू. पंचांचा निर्णय येत आहे. संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 54. 7 धावांची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू. खूपच सुरेख असा टोल आलेला चेंडू. 1 बाउन्स. खूपच सुरेख अशी फिल्डिंग केली आहे धीरज यांच्या माध्यमातून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि वा काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 56 धावे. अजून 5 धावांची गरज असणार आहे. पाचवा चेंडू आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि सफल झालेला आहे. आणि निर्धाव चेंडू. 5 चेंडू अखेर संघाची वर संघाची धावसंख्या झाली आहे ती 56. शेवटचा चेंडू. 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता असणार आहे. 5 धावांची आवश्यकता असणार आहे. माफ करा. खूपच चांगला असा ठेवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि खूपच सुरेख अशी 6 चेंडू आणि 4 धावांचे लक्ष असणार आहे. डीजे